हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मॉम्स लाईफ बाय सुप्रिया नाईकच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात झाली नाश्ता करून दुपारच्या जेवणाची तयारी करण्यापासून. आणि आजचा बेत आहे चिकन करण्याचा. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी आपापली कामं वाटून घेतली. मुलांनी देखील त्यांची आंब्याची पाटी आवरून त्यांचं काम हाती घेतलं, ते म्हणजे मातीमध्ये खेळण्याचं काम. मुलं खेळेस्तोवर इथे आमचं जेवण तयार झालं आणि माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांना जेवण वाढलं आणि सगळ्यांनी चिकन थाळीवर ताव मारला. छान अशी जेवणाची पंगत वाढली होती. खूप छान वाटलं असं एकत्र जेवण करून. थोड्या वेळाने आराम करून फ्रेश होऊन आम्ही निघालो आजच्या लोकेशनवर. आज आम्ही जाणार होतो पवनचक्की गार्डन आणि देवगड बीच एक्सप्लोर करण्यासाठी. बीचला जातानाचा रस्ता इतका सुंदर होता की कधी एकदा बीचला पोहोचतोय असं झालं होतं. वाटेतच छान स्पॉट दिसला म्हणून सगळे फोटो काढायला उतरलो. बीचला जातानाच लांबून आम्हाला पवनचक्क्या दिसल्या आणि बघता बघता येऊन पोचलो आम्ही पवनचक्कीच्या या गार्डनमध्ये. सर्वात आधी गार्डनमध्ये पोहोचल्यावर आम्ही गार्डनमध्ये काय नवीन गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर केल्या. छान असे क्लिक्स काढले. मग हा विहंगम समुद्र पाहून त्याचं दृश्य आमच्या डोळ्यामध्ये सामावून घेतलं. पवनचक्कीसोबत देखील आम्ही एक फोटो काढला. आणि निघताना मल्हारने पाहिली ही कार. मग काय, आमच्या साहेबांना दिली या कारची छान अशी राईड. तिचा काय मागे राहत नाही, तिलाही या कारची राईड हवी होती. दोन्ही बहीण भावाने छान कारमध्ये फिरून खूप मजा केली. तिथून निघताना मला दिसला हा बर्फाचा गोळा. छान असा बर्फाचा गोळा खाऊन आम्ही निघालो देवगड बीचच्या दिशेने. अथांग समुद्र पाहून खूप छान वाटलं. फक्त बीचच नव्हे तर त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील तितकाच सुंदर होता. इतक्या मोठ्या पवनचक्क्या मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिल्या होत्या. आणि ह्या पवनचक्क्या ज्या आहेत ते हेच गार्डन आहे जिथे आम्ही आधी गेलो होतो. मुलांचं पाण्यात खेळून होईस्तोवर मी छान असं समुद्राचं दृश्य अनुभवत होते. गोड गोड आठवणी कॅमेरामध्ये कैद केल्या आणि या बीचला बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या होमस्टेला. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.